नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी आहे वैशाली. तर आम्ही गेलो होतो आमच्या ननंदबाईंच्या घरी. तर तिथे पाहू शकता आंब्यांना खूप छान कैऱ्या लागलेल्या. कैऱ्या पाहून तर आमच्या तोंडाला तर पाणी सुटलेले, म्हणून मी एकदा त्याचा फोटो काढून घेतले, व्हिडिओ काढले. त्यानंतर आम्ही तिथल्या त्यांच्या इथं होता झोक्याचा पण थोडासा मनसोक्तपणे आनंद घेतला. झोका खेळल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा एकदा तिथे बाहेर फिरण्यासाठी माठातलं पाणी पिण्यासाठी आलो होतो. माठातलं पाणी जर कोणी पिलं नसेल तर गावाकडच्या माठातलं पाणी एकदम थंडगार पिऊन पहा, खूप छान टेस्ट असते. तर ही आमची स्वीटू पहा, तिला काही जरी गोष्टींचं नवं लागलेलं असतं तर ती दगड उचलून काहीतरी खेळण्यात दंग आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या इथल्या कैऱ्या वगैरे पाहिल्या, तर त्या काही तोडल्या, त्याच्या लोणचं वगैरे करण्यासाठी नेल्या. तर त्या पाहून मला तर खूपच छान वाटलं. तर म्हणजे इकडे शहरामध्ये तर कैऱ्या वगैरे पाहणं किंवा अशी झाडे पाहणं तर खूपच क्वचितच असतं. मग गावाकडे गेला तर त्याचा आनंद आम्ही खूप छान पद्धतीने घेत असतो. तर त्यानंतर आम्ही आलेलो आमच्या रानामध्ये. तर पाहू शकता इथे कलमी आंबा आहे आमचा. कलमी आंब्याला खूप कैऱ्या आलेल्या, तर त्या आम्ही तोडल्या. त्यानंतर घरी जाऊन त्याचं लोणचं पण खाल्लेलं. तर आमच्या सिटूला पण कैरी खूप आवडते, तर तिच्यासाठी आंबट पदार्थ खूप आवडीचे आहेत. त्यानंतर आमच्या आंब्याला पण खूप छान कैऱ्या लागलेल्या आहेत. कलमी आंबा आहे आणि खूप गोड पण आहे. त्यानंतर नारळ आहे, नारळाला पण खूप छान नारळ आलेले आहेत. खूप सारे नारळ पाहून तर आम्हाला खूप छान वाटलं. नंतर आमचे स्वीटू, शिवन्या, स्वरा, आम्ही सर्वजण इथे आलेलो. येस, थँक्यू सो मच. कसं वाटलं आमचं रान आणि तिथे असलेल्या कैऱ्या वगैरे पाहून तुम्हाला तोंडाला पाणी सुटले ना? येस, थँक्यू. शेअर अँड सबस्क्राईब.